गेल्या वर्षी 2025-26 मध्ये ज्या काही आपण स्कॉलरशिप असेल, नवोदय असेल किंवा सैनिकी स्कूल असेल यासाठी तासिका घेतल्या. या तासिकेमध्ये जे काही विद्यार्थी समाजाचे यांनी जे यश मिळवले त्याबद्दल त्यांच्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन. आणि 2026 म्हणजेच या महिन्यामध्ये जो काही स्कॉलरशिपचा रिझल्ट लागला, बऱ्याचशा पालकांचे रिप्लाय त्यासाठी आलेले आहेत की आपले व्हिडिओ पाहून बरेच विद्यार्थी हे पात्र झालेले आहेत, त्या विद्यार्थी हे धारक होण्याच्या मार्गावरती सुद्धा आहेत. बऱ्याच अशा प्रकारचे स्क्रीनशॉट, बऱ्याच पालकाचे मेसेज हे आपल्याला आलेले आहेत. आणि या वर्षी म्हणजेच 2026-27 पासून आपण परत एकदा सैनिकी स्कूल असेल, नवोदय असेल किंवा स्कॉलरशिप असेल याची तयारी ही या ठिकाणी विनामूल्य हे घेणार आहोत. याच्यातील पहिली जी तासिका आहे ती तासिका आज आपण या ठिकाणी घेणार आहोत. याच्यामध्ये संख्या व संख्याचे विविध प्रकार याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत. तर त्याच्यामधली पहिली जी संख्या आहे बघा ती कोणती आहे तर नैसर्गिक संख्या. आता नैसर्गिक संख्या कशाला म्हणायचं तर आपल्याला उजळणीपूर्ण पाठ आहे बघा. तर आपण उजळणी म्हणत असताना 1, 2, 3, 4 अशा प्रकारे संख्यांचे वाचन करत असतो. आणि ह्या ज्या संख्या आहेत या शेवटी आपल्याला शेवटची संख्या सांगता येत नाही, कारण की या संख्या कशा आहेत अनंत आहेत. म्हणजे 1 पासून सुरू होणारी व अनंत असे चालत जाणाऱ्या ज्या काही संख्या आहेत त्यांना आपण काय म्हणत असतो नैसर्गिक संख्या म्हणत असतो. मग नैसर्गिक संख्येची सुरुवात जी आहे ही सुरुवात 1 पासून होत असते मित्रांनो. आणि याच नैसर्गिक संख्येला दुसरं एक नाव आहे ते म्हणजे मोज संख्या. ती म्हणजे मोज संख्या. कारण आपल्याला प्रश्न येऊ शकतो किंवा 1 ते 10 पर्यंतच्या सर्व मोज संख्येची बेरीज किती अशा प्रकारचा प्रश्न हा आपल्याला या ठिकाणी येऊ शकतो. आता नैसर्गिक संख्या आपल्याला समजल्या की 1 पासून सुरू होऊन अनंत संख्यापर्यंत चालत जाणारी किंवा अनंत संख्या जी आहेत त्याला आपण नैसर्गिक संख्या म्हणतो. मग नैसर्गिक संख्येमध्ये काही गोष्टी या आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की जसं की सर्वात लहान जी नैसर्गिक संख्या आहे मित्रांनो काय आहे सर्वात लहान नैसर्गिक संख्या जी आहे तर ती कोणती असणार आहे ती आहे 1. ती कोणती आहे ती 1 आहे. आणि सर्वात मोठी जी नैसर्गिक संख्या आहे ती आपल्याला सांगता येत नाही, कारण की ती कशी आहे या नैसर्गिक संख्या या अनंत आहेत आणि त्यामुळे सर्वात मोठी नैसर्गिक संख्या ही आपल्याला सांगता येत नाही. आता नैसर्गिक संख्येमध्ये नेहमी धनसंख्या असतात. काय असतात धनसंख्या. धनसंख्या तर या नैसर्गिक संख्येमध्ये ऋण संख्या नसतात. एक लक्षात घ्या नैसर्गिक संख्येमध्ये काय नसतात तर ऋण संख्या. ऋण संख्या म्हणजे ज्याला आपण वजा म्हणतो वजा या संख्या नसतात बघा. या 4 गोष्टी आपल्याला नैसर्गिक संख्येच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवायच्या आहेत. समजलं का मित्रांनो. नैसर्गिक संख्या म्हणजे काय 1 पासून सुरू होणाऱ्या 1, 2, 3, 4, 5 यांना आपण काय म्हणतो नैसर्गिक संख्या म्हणतो किंवा त्यालाच दुसरं नाव आहे मोज संख्या. 1 ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे. सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही, कारण की नैसर्गिक संख्या या अनंत आहेत. नैसर्गिक संख्येमध्ये फक्त आणि फक्त धनसंख्यांचाच समावेश होतो. ऋण संख्या या नैसर्गिक संख्येमध्ये नसतात. समजलं. याच्यानंतर पुढची संख्या कोणती आहे तर याच्यानंतर पुढची संख्या आहे मित्रांनो ती म्हणजे पूर्ण संख्या. आता आपण या ठिकाणी बघितलेलं आहे की 1, 2, 3, 4 पासून पुढे या संख्या नैसर्गिक संख्या आहेत. मग पूर्ण संख्या म्हणजे काय तर या नैसर्गिक संख्येमध्ये फक्त काय झालेलं आहे बघा शून्य वाढलेला आहे. म्हणजे 0 पासून सुरू होणाऱ्या ज्या काही संख्या आहेत या संख्यांना आपण काय म्हणत असतो पूर्ण संख्या असं म्हणत असतो. बघा 0 व सर्व नैसर्गिक संख्या मिळून तयार झालेला जो काही संख्यांचा समूह आहे या संख्यांच्या समूहाला पूर्ण संख्या म्हणत असतात. आता याच्यामध्ये काही गोष्टी लक्षात ठेवायच्या त्या म्हणजे कोणत्या की या पूर्ण संख्येमध्ये सर्वात लहान पूर्ण संख्या बघा काय आहे सर्वात लहान पूर्ण संख्या. लहान पूर्ण संख्या काय आहे 0 आहे. 0 आहे. ठीक आहे 0 आहे. तर सर्वात मोठी पूर्ण संख्या आपल्याला सांगता येत नाही, कारण की या सुद्धा अनंत अशा आहेत. ठीक आहे. फक्त पूर्ण संख्येमध्ये बदल काय झालेला आहे की नैसर्गिक संख्या 1 पासून सुरुवात होते. मग त्या नैसर्गिक संख्येमध्ये 0 मिळवलं म्हणजेच 0 पासून सुरू होणाऱ्या संख्या या पूर्ण संख्या आहेत. त्याच्यानंतर पुढची जी संख्या आहे ती म्हणजे पूर्णांक संख्या. तर या ठिकाणी बघा पूर्णांक संख्या. आता या ठिकाणी पूर्णांक संख्या पाहण्याच्या अगोदर आपण काय करूयात या ठिकाणी एक संख्या पट्टी पाहूयात. जसं की एक संख्या पट्टी आहे. या ठिकाणी मध्यामध्ये 0 आहे आणि याच्या उजव्या बाजूकडे 1, 2, 3 अशा प्रकारे संख्या आहेत. तर याच्या डाव्या बाजूकडे काय आहे -1,
-2 -3 अशा प्रकारच्या संख्या आहेत. मग आता ह्या ज्या वजा संख्या आहेत याला आपण काय म्हणत असतो, ऋण संख्या म्हणत असतो, आणि या अधिक ज्या आहेत त्याला म्हणत असतो धन संख्या. मग आता पूर्णांक संख्या म्हणजे काय, तर बघा धनसंख्या, शून्य आणि ऋण संख्या मिळून संख्यांचा जो समूह तयार होत असतो त्याला पूर्णांक संख्या म्हणतात. बघा या ठिकाणी हे धनसंख्या आहे, त्याच्यानंतर हे मधलं शून्य आहे आणि हे ऋण संख्या, या तिन्हींचा मिळून काय तयार होत असतो, पूर्णांक संख्यांचा समूह तयार होत असतो. आता या ठिकाणी बघा सर्वात लहान आणि सर्वात मोठी पूर्णांक संख्या सांगता येत नाही. बघा सर्वात लहान व मोठी, सर्वात लहान व मोठी पूर्णांक संख्या सांगता येत नाही. पूर्णांक संख्या सांगता येत नाही. येत नाही. तसंच शून्याच्या उजवीकडे या ठिकाणी बघा हे जे शून्य आहे या शून्याच्या उजवीकडे काय आहे तर धन पूर्णांक संख्या आहेत, आणि या धन पूर्णांक संख्या जसजसं आपण उजवीकडे जाऊ, जसं 1च्या उजवीकडे 2 आहे, 2च्या उजवीकडे 3 आहे, जसजसं उजवीकडे जाऊ तसतसं काय होत जातात, त्या मोठ्या होत जातात. तर डावीकडच्या या ज्या ऋण पूर्णांक संख्या आहेत या ऋण पूर्णांक संख्या डावीकडे जात असताना मात्र लहान होत जातात. बघा लहान होत जातात. याच्यावरून आपल्याला काय समजलं की -1 किंवा ऋण 1 ही संख्या ऋण 2 पेक्षा मोठी आहे, किंवा ऋण 1 या संख्येपेक्षा ऋण 2 ही लहान संख्या आहे, त्याच्यानंतर ऋण 2 पेक्षा ऋण 3 ही संख्या लहान आहे. म्हणजेच ऋण पूर्णांक संख्या ज्या आहेत या जसजसं आपण डावीकडे जाऊ तसतसं लहान होत जातात मित्रांनो. ठीक आहे. आता त्याचबरोबर एक गोष्ट अजून लक्षात घ्यायची, ती म्हणजे अशी की सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या, बघा या ठिकाणी सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या जी आहे, ऋण पूर्णांक संख्या ही काय आहे तर ही -1 आहे. बघा काय आहे, -1 आहे. तर सर्वात लहान धनपूर्णांक संख्या जी आहे, धनपूर्णांक ही कोणती आहे तर ही 1 आहे. बघा ऋण पूर्णांकामध्ये सर्वात मोठी -1 आहे आणि धनपूर्णांकामध्ये सर्वात लहान ही 1 आहे. मित्रांनो लक्षात घ्या, आपण काय सांगितलं की याच्या अगोदर सर्वात लहान व सर्वात मोठी पूर्णांक संख्या सांगता येत नाही, परंतु या ठिकाणी बघा सर्वात मोठी काय आहे, ऋण पूर्णांक आहे, ऋण पूर्णांक ही -1 आहे, आणि सर्वात लहान धन पूर्णांक ही 1 आहे. त्याचबरोबर शून्य ही जी संख्या आहे ही काय आहे तर ही मध्यवर्ती पूर्णांक संख्या आहे. काय आहे, मध्यवर्ती पूर्णांक संख्या. कारण या पूर्णांक संख्येच्या उजवीकडे धन पूर्णांक आहेत आणि डावीकडे काय आहेत, ऋण पूर्णांक आहेत, आणि शून्य ही मध्यवर्ती आहे, दोघांच्या मधामध्ये आहे, म्हणून याला मध्यवर्ती पूर्णांक संख्या असं म्हणायचं. आणि एक लक्षात घ्यायचं अजून की शून्य ही धन व ऋण पूर्णांक संख्या नसते. ही कशी, शून्य ही धन आणि ऋण पूर्णांक संख्या नसते. या गोष्टी पूर्णांक संख्येच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवायच्या आहेत. लक्षात ठेवायची की कोणत्याही दोन पूर्णांक संख्येची बेरीज, वजाबाकी किंवा गुणाकार हा नेहमी पूर्णांक असतो. जसं की या ठिकाणी बघा 7 अधिक 5, 7 आणि 5 किती झालं, 12 झालं. म्हणजे 7 पूर्णांक आहे, 5 पूर्णांक आहे आणि 12 ही सुद्धा पूर्णांक संख्या आहे मित्रांनो. तसंच वजाबाकी जर बघितलं तर 7 वजा 5 बरोबर 2 आलेला आहे, म्हणजे 2 ही सुद्धा काय आहे, पूर्णांक संख्या आहे. म्हणजे याच्यावरून आपल्याला लक्षात घ्यायचं की कोणत्याही पूर्णांक संख्येची बेरीज असेल, वजाबाकी असेल किंवा गुणाकार असेल, हा नेहमी कसा असतो तर हा पूर्णांक संख्याच येत असतो. त्यानंतर पुढची जी संख्या आहे ती म्हणजे परिमेय संख्या. आता या ठिकाणी आपण पूर्णांक संख्या म्हणजे काय हे पाहिलेलं आहे. जसं की बघा या ठिकाणी दोन संख्या आपण घेतलेल्या आहेत मित्र, एक आहे 2 आणि दुसरी जी पूर्णांक संख्या आहे ती घेतली आपण 5. ज्या वेळेला या दोन पूर्णांक संख्या अंश आणि छेद याच्या स्वरूपामध्ये आपण लिहितो त्यावेळेला त्याला परिमेय संख्या म्हणायचं. जसं की बघा या ठिकाणी 2 अंश छेद 5 लिहिलेला आहे, मग याला म्हणायचं परिमेय संख्या. याला काय म्हणायचं, परिमेय संख्या. मग दुसरी एक संख्या घ्या, जसं की 6 अंश छेद 3 घेतलेला आहे, याला परिमेय संख्या म्हणायचं. परिमेय संख्या एक
गोष्ट लक्षात ठेवायची की या ठिकाणी जो छेद आहे हा छेद शून्येतर संख्या असली पाहिजे. म्हणजे परिमेय संख्यामध्ये छेद जो आहे हा छेद शून्य कधीही नसतो. शून्य हा कधीही नसतो. बघा, परिमेय संख्येमध्ये छेद जो आहे, छेद हा शून्य नसतो. मग शून्य सोडून तुमचं कोणतीही संख्या येऊ द्या, जसं की 7/12 आहे किंवा 8/2 आहे, 9/15 आहे. या ठिकाणी शून्य सोडून दुसरा कोणताही छेद आला आणि अंश आणि छेद या स्वरूपामध्ये जे आपण संख्या लिहितो त्याला आपण परिमेय संख्या असं म्हणत असतो. बघा, आता परिमेय संख्याचे दशांश रूप जे आहेत, ज्या वेळेला आपण ही संख्या सोडवू किंवा याची क्रिया करून याला संक्षिप्त रूप देऊ त्यावेळेला काय होतं, आता या ठिकाणी बघा 2/5 आलेला आहे. मग या ठिकाणी 5 1 5, 2 ला भाग जात नाही म्हणून या ठिकाणी 0 दिलं आणि 5 चौक 20 म्हणजे 0.4. अशा प्रकारे याचं संक्षिप्त रूप आलेलं आहे. दुसरं जर बघितलं 6/3 आहे, 3 1 3, 3 2 6, या ठिकाणी 2 आलेला आहे. मग या ठिकाणी ज्या वेळेला 2/5 याला आपण काय केलेलं आहे, भागलेला आहे किंवा संक्षिप्त रूप दिलेलं आहे, त्यावेळेला या ठिकाणी बाकी उरते, परंतु 6/3 मध्ये बाकी उरत नाही. मग ज्या वेळेला अशा प्रकारे बाकी शून्य असते, बाकी काय असते, शून्य असते, शून्य असते, त्यावेळेला त्याला खंडित दशांश रूप म्हणायचं. काय म्हणायचं, खंडित दशांश रूप असं म्हणायचं. आणि दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे अखंड आवर्ती दशांश रूप म्हणायचं. मग अखंड आवर्ती दशांश रूप म्हणजे काय, जसं की बघा या ठिकाणी 10 आहे, 10/3 घेतलेला आहे आणि याचा आपल्याला भागाकार करायचा आहे. मग भागाकार करत असताना 3 1 3, 3 त्रिक 9 आलेला आहे, पुन्हा 1 उरलेला आहे मित्रांनो. मग 1 ला भाग जात नाही म्हणून या ठिकाणी काय केला, दशांश घेतला, पुन्हा 10 घेतले, पुन्हा 3 1 3, पुन्हा 3 1 3, पुन्हा 3 1 3. म्हणजे या ठिकाणी काय होतं, तर भागाकार हा कधीच संपत नाही, पण दशांश चिन्हानंतर ठराविक अंक हे पुन्हा पुन्हा येतात. म्हणजे या ठिकाणी बघा भागाकार हा तर काही संपत नाही, परंतु हे जे दशांश चिन्ह आहे या दशांश चिन्हानंतर हा जो 3 आहे, हा 3 काय आहे, परत 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 येत आहे, म्हणून याला काय म्हणायचं, याला अखंड आवर्ती दशांश रूप म्हणायचं. याला काय म्हणायचं, अखंड आवर्ती दशांश रूप. बघा, अखंड आवर्ती दशांश रूप असं म्हणायचं असतं. ठीक आहे. आता ही झाली परिमेय संख्या. परिमेय संख्यामध्ये काय समजलं की अंश आणि छेद याच्या रूपामध्ये जी संख्या लिहितो त्याला आपण परिमेय संख्या म्हणतो. या परिमेय संख्येमध्ये शून्य इतर कोणतीही संख्या ही छेदस्थानी असते. त्याचप्रमाणे परिमेय संख्यामध्ये दशांश रूप जे आहे ते 2 प्रकारचे असतात. पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे खंडित दशांश रूप आहे. याच्यामध्ये संख्येला पूर्ण भाग जातो आणि बाकी जे आहे ते शून्य राहते. तर दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे अखंड आवर्ती दशांश रूप. याच्यामध्ये भागाकार हा कधीच संपत नाही, पण दशांश चिन्हानंतर ठराविक अंक हा पुन्हा पुन्हा येत असतो आणि हा येणारा जो अंक आहे ज्या वेळेला याच्यावरती अशा प्रकारे रेष ओढून दाखवली जाते तेव्हा तो अखंड आवर्ती दशांश रूप असतो. याच्यानंतर याच्या पुढची संख्या कोणती आहे मित्रांनो, तर याच्या पुढे समसंख्या आहे किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 हे अंक असतात. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 हे अंक असतात त्याला आपण काय म्हणायचं, समसंख्या म्हणायचं. जसं की या ठिकाणी बघा 98,430 याच्यामध्ये जर बघितलं तर एकक स्थानी काय आहे, 0 आहे, म्हणून याला काय म्हणायचं, तर समसंख्या असं म्हणायचं. दुसरी एक संख्या घेऊत आपण या ठिकाणी, तर बघा 64,312 याच्यामध्ये सुद्धा काय आहे, एकक स्थानी 2 आहे, म्हणून याला काय म्हणायचं, तर समसंख्या म्हणायचं. आणि समसंख्येमध्ये काही महत्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. जसं की कोणतीही समसंख्या घ्या तर समसंख्येला नेहमी 2 ने निशेष भाग जातो. बघा 2 ने काय होत असतो, निशेष भाग जात असतो. त्यानंतर दुसरी गोष्ट जी आहे, तर या ठिकाणी आता 2 आहे आणि 4 आहे. 2 आणि 4 याच्यामधला जर आपण फरक काढला, जसं की बघा 4 मधून 2 गेले, ठीक आहे, खाली किती उरले, 2 उरलेले आहेत. त्यानंतर 6 मधून 4 गेले, खाली किती उरलेले आहेत, 2. म्हणजेच 2 क्रमवार समसंख्या ज्या आहेत या 2 क्रमवार समसंख्येमधला फरक जो आहे हा कितीचा असतो, तर हा फरक हा 2चा असतो. 2 क्रमवार समसंख्याचा फरक हा 2 असतो. आणि 2 समसंख्याची बेरीज वजाबाकी गुणाकार हा नेहमी समसंख्यात येत असते. बघा
याची जी बेरीज आहे, दोन समसंख्या जर घेतल्या आणि त्याची जर बेरीज केली किंवा वजाबाकी केली किंवा गुणाकार केला तर ही नेहमी काय येत असते, तर ही नेहमी समसंख्याच येत असते. हे 2 ते 3 नियम आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे. समसंख्या म्हणजे काय, तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक आहेत त्यांना समसंख्या म्हणायचं. कुठलीही समसंख्या असू द्या, त्या समसंख्येला 2 ने निशेष भाग जातो. निशेष भाग जातो म्हणजे काय, तर बाकी ही नेहमी किती उरते, 0 उरते. त्याचप्रमाणे कोणत्याही 2 क्रमवार समसंख्या घ्या. क्रमवार म्हणजे काय, क्रमाने येणाऱ्या, जसं 4 आणि 6 आहे, 8 आणि 10 आहे, ह्या ज्या क्रमवार समसंख्या आहेत, या 2 क्रमवार समसंख्येतील फरक हा नेहमी किती असतो, 2 असतो. आणि कोणत्याही 2 समसंख्या घ्या किंवा अधिक वजाबाकी गुणाकार ही नेहमी कशी असते, समसंख्याच असते मित्रांनो. याच्यानंतर पुढची संख्या आपण पाहूयात. पुढची संख्या जी आहे ती म्हणजे विषम संख्या आहे. आणि विषम संख्या कशाला म्हणायचं, तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात. बघा 1, 3, 5, 7, 9 यापैकी कुठलाही अंक असू द्या, त्या संख्येला काय म्हणायचं, विषम संख्या म्हणायचं. मग आता या ठिकाणी आपण एक संख्या घेऊयात, जसं की 90,431. या ठिकाणी एकच स्थानी कोणता अंक आलेला आहे, 1 आलेला आहे, म्हणजे ही काय आहे, ही विषम संख्या आहे. त्यानंतर दुसरी संख्या घ्या, 3219 आहे, या ठिकाणी 9 आहे, म्हणजे ही सुद्धा विषम संख्या आहे. आता विषम संख्या याच्याविषयी काही महत्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. जसं की कोणतीही विषम संख्या घ्या, त्या विषम संख्येला जर 2 ने भागले तर नेहमी बाकीही 1 उरते. नेहमी काय होते, बाकी किती उरत असते, 1 उरत असते. जसं की आता या ठिकाणी आपण बघूया, 5 ही काय आहे, विषम संख्या आहे आणि याला 2 ने भागूयात. बघा मग दोन्ही 4 आणि खाली किती उरलं, 1, म्हणजे या ठिकाणी बघा बाकी किती उरलेली आहे, 1. कोणत्याही विषम संख्येला जर 2 न भागलं तर बाकी ही नेहमी किती उरत असते, 1 उरत असते. जसं अजून एक दुसरं घ्या, 15/2 घेऊयात. मग 2 14, 15 मधून 14 गेले, परत खाली 1 उरलं, म्हणजे बाकी किती उरली, 1च उरत असते. त्याच्यानंतर कोणत्याही विषम संख्याची बेरीज व वजाबाकी सम येते, गुणाकार मात्र विषम येतो. बघा आता कोणत्याही 2 विषम संख्या घ्या, जसं की 1 अधिक 3 आहे. मग 1 ही विषम संख्या आहे, 3 ही विषम संख्या आहे, आणि या दोन्हीची बेरीज केली ती काय आली मित्रांनो, 4 आली, म्हणजे ती काय आलेली आहे, सम आलेली आहे. याच्यावरून काय समजतं की विषम अधिक विषम बरोबर सम होतं बरोबर. त्याचप्रमाणे दुसरं एक पहा, या ठिकाणी 5 वजा 3 केलं, मग 5 मधून 3 गेले, राहिले 2, म्हणजेच या ठिकाणी दुसरा जो नियम होतो तो काय होतो, तर विषम वजा विषम बरोबर काय झालेला आहे, सम होतं. तर गुणाकाराच्या बाबतीमध्ये तर 5 गुणिले 3 जर केलं तर 5 त्रिक 15 आलं. मग या ठिकाणी 5 विषम आहे, 3 विषम आहे, मग 15 ही संख्या सुद्धा विषम आहे. म्हणजेच विषम संख्याची बेरीज व वजाबाकी ही नेहमी सम असते, मात्र गुणाकार हा कसा असतो, विषमच असतो. याच्यानंतर याच्या पुढची संख्या कोणती आहे, तर बघा या ठिकाणी मूळ संख्या आहे मित्रांनो. काय आहे, मूळ संख्या आहे. मग आता मूळ संख्या कशाला म्हणायचं, आता मूळ संख्या बघा, आपण काय करतो, आपण एक संख्या घेतली, जसं की 5 संख्या घेतली. काय घेतली, 5 संख्या घेतली, आणि 5 या संख्येला 1 आणि 5 बघ, 1 आणि 5 याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही संख्येनं भाग जात नाही. याच्या व्यतिरिक्त कुठल्याही दुसऱ्या संख्येनं भाग जात नाही, त्याला मूळ संख्या म्हणायचं. आता दुसरी एक संख्या घेऊ, 5 घेतली, जशी 6 घेऊयात. मग 6 ला कशानं भाग जातो, बघा 1 न जातो, 2 न जातो, 3 न जातो आणि 6 न जातो. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा 7 घेऊयात, 7 ला 1 न जातो आणि 7 न जातो. मग ज्या वेळेला एखाद्या संख्येला 1 व तीच संख्या, 1 व तीच संख्या या दोनच संख्येनं भाग जातो, तेव्हा त्याला मूळ संख्या असं म्हणायचं. मग याच्यामध्ये बघा 5 ला 1 आणि 5 न गेला, म्हणजे ही मूळ संख्या आहे. 6 ला 1 न 2 न 3 न 6 न जातो, म्हणजे ही मूळ संख्या नाही.
7 या संख्येला 1ने आणि 7ने भाग जातो, म्हणजे 7 ही सुद्धा काय आहे, मूळ संख्या आहे मित्रांनो. आता या ठिकाणी जर बघितलं तर 1 ते 100 पर्यंत आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. त्याच्यामध्ये 1 ते 100 पर्यंतच्या ज्या काही संख्या आहेत, या एकूण संख्यामध्ये 25 मूळ संख्या आहेत. 25 मूळ संख्या आहेत. आता या ज्या गोष्टी आहेत हे आपल्याला माहीतच असणं गरजेचं आहे, कारण की हे बेसिक माहिती आहे आणि याच्यावरून आपल्याला पुढची उदाहरणं सोडवत असताना खूप फायदा होणार आहे. ठीक आहे. मग आता या जर आपण मूळ संख्या बघितल्या मित्रांनो, तर मूळ संख्येमध्ये बघा 2 ही एकमेव अशी संख्या आहे की जी सममूळ संख्या आहे. सममूळ. तुम्ही बाकीच्या मूळ संख्या बघा, जसं की या ठिकाणी बघा 2 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे, 11 आहे, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, त्यानंतर 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89 आणि 97. या सर्व संख्या जर बघितल्या मित्रांनो, तर 2 ही एकमेव संख्या आहे की ती कशी आहे, ती समसंख्या आहे. बाकी सर्व संख्या या कशा आहेत, विषम संख्या आहेत. मग 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे, ही एक गोष्ट आपल्याला लक्षात असणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आपण ह्या 1 ते 100 मधील संख्या बघितल्या, परंतु आपल्याला माहित आहे की संख्या ज्या आहेत त्या कशा आहेत, अनंत आहेत, ज्या मोजता येत नाहीत अशा अनंत संख्या आहेत. मग मूळ संख्या सुद्धा अनंत असणार आहेत. त्याच्यानंतर 1 ही जी आहे, 1 ही संख्या बघा मूळही नाही आणि संयुक्तही नाही. मूळ व संयुक्त हे दोन्ही नाहीत संख्या. 1 ही संख्या मूळही नाही व संयुक्त संख्याही नाही, ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि मूळ संख्याचा जो मसावी आहे, मूळ संख्याचा जो मसावी आहे हा नेहमी एकच असतो. मसावी हा नेहमी कसा असतो, 1 हाच असतो. आणि मूळ संख्याचा लसावी त्या संख्याचा गुणाकार असतो. बघा, मूळ संख्याचा लसावी काय असतो, त्या संख्यांचा गुणाकार असतो. त्याचप्रमाणे अजून एक महत्वाची गोष्ट अशी आहे की 1 ते 100 मधील ज्या मूळ संख्येच्या एकक स्थानी दशक स्थान यांची जर अदलाबदल केली तर एकूण 9 मूळ संख्या मिळतात मित्रांनो. काय होतं बघा, एकक आणि दशक या स्थानाची जर अदलाबदल केली तर अशा एकूण किती जोड्या मिळतात, 9 जोड्या मिळतात किंवा 9 मूळ संख्या मिळतात. बघा, 9 मूळ संख्या मिळतात. जसं की या ठिकाणी 13 आहे, 13ची यामध्ये एकक स्थानी 3 आहे आणि दशक स्थानी 1 आहे, याची जर अदलाबदल केली तर आपल्याला 13 ही एक मूळ संख्या आहे आणि 31 ही सुद्धा काय आहे, मूळ संख्या आहे. अशा किती मूळ संख्या मिळतात, तर 9 मूळ संख्या मिळतात. तर याच्यानंतरची पुढची जी संख्या आहे ती कोणती आहे ते आपण या ठिकाणी पाहूयात. तर त्याच्या पुढची जी आहे ती म्हणजे संयुक्त संख्या आहे. याच्या पुढची संयुक्त संख्या, जसं की आपण बघितलं या ठिकाणी 6 आहे, 6ला 1ने भाग जातो, 2ने भाग जातो, 3ने भाग जातो आणि 6ने भाग जातो. तसंच 8 आहे, 8ला 1ने भाग जातो, 2ने भाग जातो, 4ने भाग जातो आणि 8ने भाग जातो. तसं 5ला जर बघितलं तर 1ने आणि 5ने भाग जातो. त्यानंतर 7ला बघितलं तर 1 आणि 7ने भाग जातो. मग आता या ठिकाणी आपण बघितलं की ज्या संख्येला 1ने आणि त्याच संख्येने भाग जातो त्याला काय म्हणायचं, मूळ संख्या म्हणायचं. काय म्हणायचं, मूळ संख्येला म्हणायचं आहे. त्याचप्रमाणे आता 6 आहे, 6ला 1ने त्याच संख्येने तर भाग जातोच जातो, परंतु इतर संख्येने जसं की 2 आहे, 3 आहे या संख्येने सुद्धा भाग जातो, म्हणून याला काय म्हणायचं, संयुक्त संख्या म्हणायचं. म्हणजे 1 व तीच संख्या याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या संख्येने भाग जाणारी संख्या म्हणजे संयुक्त संख्या असते. आता याच्यामध्ये काही गोष्टी महत्वाच्या आहेत ते लक्षात ठेवायच्या की 1 जी आहे ही संयुक्त संख्या ही नाही आणि मूळ संख्या ही नाही. तर सर्वात लहान संयुक्त संख्या जी आहे, सर्वात
लहान संयुक्त संख्या जी आहे ती कोणती आहे? ती आहे 4. कोणती आहे? 4 आहे. 4 ही सर्वात लहान संयुक्त संख्या आहे आणि मोठी जी आहे तर मोठी संयुक्त संख्या आपल्याला सांगता येत नाही. ठीक आहे, सर्वात मोठी संयुक्त संख्या सांगता येत नाही. मग याच्यावरून आपल्याला नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, समसंख्या, विषम संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या या सर्व संख्या नेमकं कशाला म्हणायचं हे आपल्याला समजलेलं आहे. पुढच्या तासिकेला ज्या काही राहिलेल्या संख्या आहेत जसं की जोडमूळ संख्या असतील, त्रिकोणी संख्या असतील, चौरस संख्या असतील, सहमूळ संख्या असतील, सापेक्ष मूळ संख्या असतील, विरुद्ध संख्या असतील, हे पाहत याच्यावर आधारित उदाहरणं कशा प्रकारची येतात हे आपण पुढच्या तासिकेला पाहूया. तोपर्यंत या तासिकेची लिंक जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या तासिकेला जॉईन होण्यास सांगा. हा कोर्स पूर्णतः फ्री मध्ये आहे. याचा